शिर्डीत यापुढे भाविकांना जसं दान करणार तसाच मान मिळणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांपैकी एक असलेलं आहे शिर्डीचं साई देवस्थान आणि या देवस्थानानं आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला. शिर्डीत आलेले भक्त मोठ्या श्रद्धेने साईंच्या चरणी दान अर्पण करत असतात. मात्र हेच दान आता तुम्हाला साई संस्थांमध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा मिळवून देणार आहे. संस्थांचे प्रमुख 4 उत्सव सोडून देणगीदार साई भक्तांना त्यांच्या देणगीच्या श्रेणीनुसार आता विविध सेवा आणि सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तसंच भक्तांच्या कुटुंबातील सदस्यांचा देखील विशेष सन्मान होणार आहे. तर या सुविधेचं वर्गीकरण नेमकं कसं करण्यात आलंय हे पाहूयात. 10 ते 25 हजारांचं दान केलं तर एका वेळेला कुटुंबातील 5 सदस्यांसाठी VIP आरती आणि दर्शनाचा पास मिळणार आहे. 50,000 ते 1 लाखांपर्यंत दान केलं तर कुटुंबातील 5 सदस्यांसाठी 2 VIPचे आरती पास मिळणार आहेत. लाखांच्या वर दान केलं तर वर्षात 2 VIP आरती पास मिळणार आहेत आणि त्यानंतर प्रतिवर्षी 1 VIPचा आरती पास मिळणार आहे. 10 ते 15 लाखांचं दान केलं तर दरवर्षी 2 VIP आरती पास मिळणार आहेत. कुटुंबातील 5 सदस्यांना वर्षातून एकदा प्रोटोकॉलचं दर्शन मिळणार आहे. तर वर्षातून एकदा साईबाबांना वस्त्र देण्याची संधी देखील मिळणार आहे. 50 लाख आणि त्याहून अधिक दान जर केलं तर 5 सदस्यांच्या कुटुंबासाठी दरवर्षी 3 VVIP आरती पास मिळणार आहेत आणि कुटुंबातील 5 सदस्यांना प्रत्येक वर्षी 2 प्रोटोकॉल VVIP दर्शन पास मिळणार आहे. आता याच धोरणातून या भक्तांना साईंच्या चरणी गेल्यानंतर विशेष सोयी सुविधा देण्याचा संस्थांचा प्रयत्न असणार आहे. साई संस्थांच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.